चला तर मी आज तुम्हाला आहे ना एकदम कमी वेळामध्ये आणि पटकन आणि अगदी थोड्या साहित्यात होणारी टमाट्याची चटणी शेअर करणार आहे. तर इथे आहे ना मी गॅसवरती एक लोखंडी तवा ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये 4 पळ्या तेल छान असं गरम होऊ द्यायचं आणि मग त्याच्यामध्ये कांदा टाकायचा. तेल गरम होऊन जर कांदा टाकला ना तर म्हणजे ज्याची त्याची पद्धत वेगळी असते, पण मी तेल गरम झाल्यावरच कांदा टाकते आणि कांदा टाकायचा आणि हलवून घ्यायचं. लोखंडी तव्यावरची चटणी करण्याचं कारण एकच की त्याच्यावरती ना लोखंडी तव्यावर केलेली चटणी चवदार लागते आणि पटकन होतेही. आणि ही चटणी ना चुलीवर जर केली ना लोखंडी तव्यावर तर ही अजून एकदम उत्कृष्ट लागते, इतकी अप्रतिम लागते ना ती खूप छान. आमच्या घरातल्या सगळ्यांना लोखंडी तव्यावर केलेली चटणी आवडते, म्हणून मी ना नेहमी कोणती पण चटणी असू द्या, ही चटणी टमाट्याची चटणी असो, कांद्याची चटणी असो, आम्ही लोखंडी तव्यावरतीच करतो. कांदा आहे नाही त्याचा थोडासा लालसर होऊ द्यायचा, जास्त नाही, गुलाबी गुलाबी होऊ द्यायचा. आणि तो गुलाबी गुलाबी झाला की त्याच्यामध्ये मीठ टाकायचं. इथं कांदा अजून थोडासा परतवतोय तोपर्यंत आपण शेंगदाणे मिक्सर जारमधून शेंगदाणे काढून घेऊया. इथं शेंगदाण्यामध्ये 2-3 लसणाच्या पाकळ्या आणि जिरे मी असा आबडधोबड असा कूट काढून घेतलेला, जास्त बारीक पण नाही करायचा, थोडासा असा आबडधोबड मी काढला आहे असा. हे बघा, चेक करून तुम्हाला दाखवते मी कसा काढायचा. जास्त बारीक नाही करायचा, म्हणजे असं थोडं दाताखाली आला ना शेंगदाण्याचं काय करतो? शेंगदाण्याचं कूट मग छान लागतो. तर इकडे मी माझा स्वयंपाक कांदा कट करून करते देतो मला. तोपर्यंत ह्या साहेबांचं इकडे होय. वेगळंच काहीतरी चालू आहे. तो मला आहे ना मी कांदा कट करताना त्याने मला पाहिलं, पण त्याने मला चाकू मागितला. मग मी चाकू नाही तर त्याला चमचा दिला. मग चमचा आहे ना ते बघा त्याने चमच्याचा आकार कसा केला. तो आहे ना आता कांदा कट करून देतोय मला. मी त्याला बोलतो नको देऊ आदिराज, तुला लागन, तरी तो काय ऐकतच नाहीये. त्यांनी चमचा वाकडा तिकडे पूर्ण केलाय आणि त्याचं काही ते काम आहे ना त्याचं चालूच असतं, त्याची दिवसभर काही ना काही कुटकुट चालूच असते. मी म्हणतो तू कर बाबा, मी इथं वरती गॅस कशी स्वयंपाक करते, म्हणजे तू इथंच थांब. मग मी इथं ना कांदा लालसर झाला म्हणजे त्यामध्ये हळद टाकली आणि हळद टाकताना व्हिडिओ माझ्याकडून काय हलवून घेत आणि त्या व्हिडिओ माझ्याकडून शूट झालेला नाही आहे आदिराजमुळे, तुम्ही थोडं समजून घेते. आणि हे टमाटे टाकले आणि टमाट्याच्या वरनं लाल तिखट टाकलं, मी अगोदर नाही टाकलं कारण घरात लहान बाळ असल्यामुळे ठसका होतो आणि त्याला सहन नाही होणार, त्याच्यामुळे मी टमाट्याच्या वरूनच लाल तिखट आधी टाकलं काय नंतर काय टाकलं काय काही फरक पडत नाही, त्याच्यामुळे मी वरून टाकलं. टमाटे मी चांगले हलवून घेतले त्यातले आणि झाकण ठेवलं. झाकण ठेवून असं दोन म्हणजे 1-2 मिनटाला असं चेक करत राहायचं, म्हणजे असं कमी गॅस करून चेक करत राहायचं की नीट परतते का, खाली लागते का, सतत चेक करायचं नाही तर खाली लागतं. तर इथं बघा मी सतत चेक करत अशी चटणी अशी बारीक झाली, टमाटे बारीक झालेले आहेत आणि छान अशी परतले. हे छान परतलं आहे. आपण मग आहे ना त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालायचा. मग अशी केलेला आपण जो कूट आहे तो आपण ह्याच्यामध्ये पूर्ण घालायचा. आता माझ्याकडून आहे ना कॅमेरा हलतो आहे मी, कारण मी स्वतः शूट करते, स्वतः रेसिपी करते, त्याच्यामुळे तुम्ही ॲडजस्ट करून घ्या थोडंसं. आणि शेंगदाण्याचा कूट टाकायचा आणि नुसतं असं हलवून घ्यायचं, सगळं हलवून घ्यायचं असं. आणि मग त्याच्यावरती ना लगेच झाकण ठेवायचं पूर्ण असं मिक्स करून. शेंगदाण्याचा कूट इकडे तिकडे नाही, तर शेंगदाण्याचा कूट त्याच्यामध्ये मिक्स पूर्ण झाला पाहिजे. आणि मग सगळे एकजीव करून ते झाकून ठेवायचं. झाकून ठेवल्याच्या नंतरून गॅसची फ्लेम आहे ना स्लो करायची आणि असं खरपूस असं थोडंसं असं खाली चिटकलं पाहिजे, म्हणजे चव लागते त्याची. त्याच्यामध्ये थोडंसं खरपूस भाजलं ना मग ते चेक करून आपण बघायचं की झाली का कसं. मग आपल्याला कळतंच, गृहिणीला तर अंदाज लागतोच की चेक झाली, चांगली झाली का कशी झाली. मग चेक करायचं आणि मग एकदम घट्ट असं झाकण ठेवायचं आणि गॅसची फ्लेम थोडी वाढवलेली होती ना ती बंद करायची आणि मग आपली चटणी रेडी आहे. मग ही बाजरीच्या भाकरीसोबत असो किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत असो, इतकी छान लागते ना, तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि टेस्ट करून मला सांगा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.